चला पुढच्या सामन्याला होती सुरुवात. टीम बेलवड विपक्षात टीम बिरवाडी. दोन्ही संघांच्या नावाचा अध्याक्षर सेम आहे. मात्र कोण चांगली कामगिरी करेल या सामन्यात, कारण बेलवड संघाची कामगिरी तर ऑलरेडी चांगली झाली आहे आजच्या या संबंध खेळामध्ये. गोलंदाजी मार्कवर मयूर. चला थोडा स्पीडअप करा टीम बेलवड. 1:32 आलेत. आपला पहिला चेंडू 1:32, 1:33 एक्सपेक्टेड आहे. पटपट थोडा वेळ वाचवा. चला पंच सामना लगेच सुरू करायचा आपण. मयूर पहिला चेंडू टाकतोय या षटकातील. यावेळी कट केलाय चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. कव्हर पॉइंट दिसेला. चेंडू निघून जातोय सीमा रिसीच्या बाहेर. 4 धावा. पहिल्या चेंडूवर 4 धावा आणि या 4 धावांनी धावफलक सजलं गेलंय. टीम बेलवड संघ 3 पैकी 3 सामने जिंकलेत आजच्या या डे नाईट थरारामध्ये. चांगली कामगिरी झाली. चौथा सामना खेळतायत. पुन्हा एकदा कव्हर मधून चेंडू चाललाय. काढलाय मॅप. शोधलाय गॅप. चेंडू गॅप मधून. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा दरम्यान पूर्ण केल्यात. गोलंदाजी जर आपण बेलवड संघाची पाहिली तर अतिशय चांगली आहे. मात्र प्रत्येक सामन्यामध्ये आपण ते एक्सपेक्ट करू नाही शकत. क्रिकेट आहे जिथे प्रतिस्पर्धी बदलतोय, वेळ बदलते आणि समोरील खेळाडू देखील बदलतात. हाफ ट्रॅकर होता. वेग कमी केला मात्र चेंडू वाईड. अवांतरची धाव जोडली जाईल. कुठेतरी अवांतरच्या चेंडूंची पर्सेंटेज कमी करावी लागेल, कारण या धावा एकतर प्रेशर वाढवतात आणि समोरच्या खेळाडूचा कॉन्फिडन्स वाढवतात. यावेळी क्षेत्ररक्षक चेंडू खाली. होणार नाही चूक. झेल टिपला गेलाय आणि पहिला गडी बाद. या ठिकाणी टीम बिरवाडी संघाला दिला धक्का. पहिले षटक प्रगतीपथावर असताना 3 चेंडूंचा खेळ झालाय. 7 धावा, 1 गडी बाद. टीम बिरवाडी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश. या पुढचा सामना असेल टीम वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा विपक्षात उंबरमाळी. अतिशय सुरेख आणि दर्जेदार गोलंदाजीचा खऱ्या अर्थानं प्रदर्शन या ठिकाणी. आणखी एक विकेटचं पतन झालंय. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद. आणि जरी तिसऱ्या चेंडूवर देखील विकेट आलं तर मात्र आमचे मामाश्री रघुनाथजी साळवी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मात्र येईल का तिसरी विकेट? अंतिम चेंडू असेल. पहिलं षटक मार्गस्थ आहे.
सॉरी, 4च चेंडू झालेत, वाईड फेकले गेलेत. पुढचा चेंडू असेल. पुन्हा एक चांगला फटका सजवलाय कव्हरच्या डोक्यावरून, चेंडू चाललाय भरधाव वेगानं, सीमा पार, येईल चौकार. पुढचा चेंडू, यावेळी एज आहे, संधी आहे आणि ड्राफ्ट, आणखी एक झेल ड्रॉप केलाय. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकांती धावपलकावर 12 धावा. पुढचा चेंडू, विकास, पहिल्या चेंडूवर स्विंग अँड मिस पाहायला मिळालं. हॅमर्ड करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू बीट करून गेलाय विकेट किपरच्या हातांमध्ये. ऋतिक, संघर्ष करावा लागेल कारण धावांची गरज आहे. जर विचार केला तर पूर्ण दिवसभर आपण पाहतोय, अगदी संध्याकाळच्या सत्रापासून या टीम्स खेळतायत आणि एक प्रकारचा फिटनेसची देखील आवश्यकता आहे. येस, फिंगर गोज अप, आणखी गडी बाद, धावबाद होत असताना त्या ठिकाणी ऋतिक बॅक टू द पॅव्हिलियन. विकास हे षटक हाताळतोय, दुसरं षटक. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रामदास. दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू असेल. विकास टू रामदास. बिरवाडी आणि बेलवड या दोन संघांदरम्यानचा हा सामना. बेलवड संघाचा विचार केला तर मागील 3ही सामने जिंकलेत, हा 4था सामना खेळतायत. चांगली कामगिरी. यावेळी अगदी अंगावर आला आणि सिंगावर घेतला.
न्यू बॅट्समन ऋतिक. एक सिंगल घेतली गेली या चेंडूवर. टीम बिरवाडी धाव फलकावर 14 धावा. यावेळी चांगला तडाखा दिलाय. चेंडू थांबेल का? थांबणार नाही. चेंडू निघून गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी. वीस धावा धाव फलकावर. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला आणि अतिशय वेगानं बॅट फिरली. चेंडू मात्र सीमा पार झाला. पुढील चेंडू असेल षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. धाव फलकावर 20 धावा. दुसरं षटक मार्गस्थ. यावेळी चेंडू टर्न केलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक अगदी वेगानं चेंडूवर आलाय आणि आणखी एक गडी बाद. धावबादच्या स्वरूपात चेतन बॅक टू द पवेलियन. षटक संपतंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 21 धावा धाव फलकावर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय. विघ्नेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि आदिनाथ न्यू बॅटर विघ्नेश बेरे आणि आदिनाथ पहिला चेंडू हाताळतोय. चेंडू चाललाय आवाक्या बाहेर. टीम वेलवर्ड संघाचे दोन्ही क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहिलेत. चेंडू गेलाय सीमा पार. चौकार. 25 धावा धाव फलकावर. आदिनाथला पहिल्याच चेंडूवर एक चांगला फटका खेळत असताना 4 धावा वसूल केल्यात. पुढचा चेंडू डॉट बॉल. दुरून खेळण्याचा प्रयत्न झालाय. सुरेख कमबॅक. पहिल्या चेंडूवर 4 आल्या त्यानंतर डॉट बॉल. डॉट चेंडूंची पर्सेंटेज वाढली आहे. यांनी डॉट बॉल न खऱ्या तर कमबॅक केलंय आदिनाथनं. यावेळी तडाखा देण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहतील. खिलाडी बना दर्शक. चेंडू निघून गेलाय सीमा पार. मिळतील धावा. 6 षटकार. एकतीस धावा धाव फलकावर. ऋतिकच्या बॅट मधून हा गगनचुंबी षटकार.
गोशांकी क्षेत्रात चेंडू जातो एक सिंगल. 32 धावा. षटक क्रमांक 3 अंतिम चेंडू असेल. धावपलकावर पाहिलं तर खूप साऱ्या धावा, 32 धावा तिसऱ्या षटकामध्ये. यावेळी तो लॉंग ऑनच्या दिशेला चांगला फटका सजवलाय आणि अंतिम चेंडू आली सिंगल. 33 धावा, 3 षटक कंप्लीट 11च्या सरासरीनं. पहिल्या इनिंगचा अंतिम चेंडू षटक असेल सुनील गोलंदाजी मार्कवर. 33 धावा आतापर्यंत धावफलकावर अंकित झाल्यात. 5 गडी गमावले टीम बिरवाडी संघानं. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय, घोषांकित क्षेत्राकडून ट्रॅव्हल होतोय, तर एक यावेळी 2 धावा मिळतील या चेंडूवर. पस्तीस धावफलकावर अंतिम षटक मार्गस्थ आहे. पुढचा चेंडू फुल टॉस. यावेळी क्षेत्ररक्षक असतील चेंडूला थांबवतील. पुन्हा एक सिंगल या ठिकाणी रोटेट केली गेली आहे. छत्तीस धावा. सुनील गोलंदाजी मार्ग करून हे षटक हाताळतोय. चौथं षटक आहे. किफायती गोलंदाजी करावी लागेल सामन्याच्या दिशेनं आणि या स्पर्धेच्या दृष्टीनं हे षटक अतिशय महत्वाचं असेल त्या टीमसाठी. पण आतापर्यंत 3 सामने 3ही विजयी झालेत. चौथा सामना खेळतायत आणि आणखी एक सामना की जो दहीगाव संघासोबत खेळायचा आहे. चांगली कामगिरी करावी लागेल. इथून हा सामना जर विजेता झाले तर क्वालिफिकेशनच्या दृष्टीनं एक ठाम पाऊल टाकलं जाईल या स्पर्धेमध्ये टीम बेलवड संघाचा विचार केला तर. पुढचा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. आणखी एक झेल सुटतोय. 2 धावा तर घेतल्यात. यावेळी चांगला फटका आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक धावत येईल. चेंडू पकडेल, फेकी करेल. इथे संधी आहे आणि विकेटचं पतन. चला नेक्स्ट बॅटर नक्कीच वेगाने आले, धावत आले. त्यांना माहिती आहे वेळ वाचवावा लागेल. धावपलकावर पाहिलं तर 39 धावा झाल्यात. अंतिम चेंडू असतील पहिल्या इनिंग मध्ये. टीम बिरवाडी विपक्षात बेलवड संघाला किती टार्गेट मिळेल पाहूया. अंतिम चेंडूवर किती धावा येतील. न्यू बॅटर शुभम. यावेळी DRS घेतला गेलाय. हाईट फॅक्टर चेक करायचे.
अभि सर DRS आहे, हाईट चेक करायची आहे. नो बॉल. पंच या चेंडूवर 2 धावा येतील. धावा किती येतील या चेंडूवर? 1. ओके. 40 धावा धाव फलकावर. पुढचा चेंडू अंतिम चेंडूवर आल्या तब्बल 7. 1-9 आणि हे 6. नक्कीच एक चांगलं स्कोर कार्ड तयार झालंय. टीम बेलवट संघ जर विचार केला तर एक नो बॉल किती महागात पडलाय. शेवटचा चेंडू आपण व्यवस्थित हाताळायला हवा होता. तब्बल 51 सिक्सर पहिल्या दिवसामध्ये पाहायला मिळत आहेत. 46 धावा 47 धावांचं लक्ष असेल टीम बेलवट संघाला. चला क्षेत्ररक्षण सजवलं जाईल. समालोचन कक्षामध्ये थोडंसं आम्ही परिवर्तन करू. आमचे साथी समालोचक जयेश विदे सर. नक्कीच या अगोदर जो सामना आपण पाहिला टीम उंबरमाळी विपक्षात टीम वेळूक, तर त्या सामन्यामध्ये टीम उंबरमाळी संघाला विजयी घोषित केले गेले. याची नोंद घ्या टीम वेळूक संघ, कारण स्कोरिंग मध्ये थोडीशी तफावत होती, थोडं मिस्टेक झालेलं आहे. आणि वेळूक टीम आपण पुन्हा एकदा या मैदानावर यायचंय, किंवा दोन्ही कप्तान चालेल. या पूर्ण आजच्या लॉट मध्ये सर्व कप्तान याची नोंद घ्या. उंबरमाळी टीम विजेता ठरलेली आहे.
चला ऑफिशियल्स सामना लवकर लवकर सुरू करा. पहिले षटक मार्गस्थ होतंय. सचिन आणि बाळा. गोलंदाजी मार्गावर आविष्कार, काहीतरी चांगला आविष्कार करावा लागेल. सचिन आणि बाळा. आविष्कार पहिला चेंडू घेऊन जातोय. 3-2-1 लेट्स प्ले. पहिल्या चेंडूवर सजवला इनसाइड आउट. निघून गेला चेंडू, थांबणार नाही. सीमा पार चौकार. टीम बिलवर्ड संघाचा विचार केला तर आजच्या संबंध खेळामध्ये एक क्लिनिकल परफॉर्मन्स त्यांचे आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवर 4. आविष्कार दुसरा चेंडू घेऊन जाईल. यावेळी मात्र कमबॅक केले आविष्कार. एक चांगला गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुढचा चेंडू. हो, यावेळी चेंडू फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पहिल्या 3 चेंडूवर 10 धावा. यावेळी मात्र कट केलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक होते, कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाही. 4.6. आविष्कार डॉट चेंडू फेकलेत, मात्र धावा देखील 10 आल्यात. विचार केला तर 12ची सरासरी गाठायचे. चांगला फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षक बीट होतील. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक चौकार. सामना अतिशय वेगानं फिनिश करायची खऱ्या अर्थानं सचिन आणि बाळा यांची तयारी पाहायला मिळते. 14 धावा आल्यात. 5 चेंडूंचा खेळ झालाय. अंतिम चेंडू असेल षटक क्रमांक 1. पॉवर प्ले मध्ये चांगली कामगिरी. आविष्कारला खऱ्या अर्थानं निष्प्रभ करत असताना सचिन पहिल्या चेंडूपासून तुटून पडलाय. आणखी एक लोवर फुल टॉस. आणखी एक चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार या षटकात आल्यात. धावा तब्बल 18.
यावेळी मात्र पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ऋतिक पवार गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवर सिंगल घेतली आहे. स्ट्राईक रोटेट झाली. सचिन ज्याच्या बॅट मधून सातत्याने धावा येतात त्याला पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला घेऊन आले. बोट फिरवली मात्र वेट अँड वॉच या ठिकाणी चेंडू निघून गेलाय. कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. दुसरे षटक मार्गस्थ होता क्षणी पहिल्या 2 चेंडूवर 5 घेतल्यात. पुढचा चेंडू. यावेळी चेंडू हवेत. चेंडू अबाक्या बाहेर. तीन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. मात्र दरम्यान 2 धावा. ज्या वेगानं या धावा येत आहेत त्या वेगाचा विचार केला तर टीम बेलवड या सामन्यात देखील आपलं वर्चस्व निर्माण करेल असंच काहीसे चित्र पाहायला मिळतं. जिथे 12चा रन रेट आवश्यक होता तो येऊन थांबलाय 8 वर. अगदी सोपं सूत्र तयार करत असताना आपल्या संघासाठी सचिन आणि बाळा. सचिन सातत्यानं मोठे फटके खेळतोय. 2 धावा घेतल्या जातात. आणि विजय सर जर विचार केला तुम्ही देखील सातत्यानं क्रिकेट खेळताय. एक कमालीचा फिटनेस हवा आहे. अगदी संध्याकाळच्या 17 पासून या टीम खेळतायत. प्रत्येक सामना तितक्या जोशाने खेळतायत. तर घड्याळात पाहिलं तर 2 वाजून गेलेत. आणि ज्या पद्धतीनं आत्ताही या क्षणाला ज्या पद्धतीने खेळतायत असं वाटतं पहिला सामना खेळतायत. कारण हा खरं तर फिटनेस आहे. हा आरोग्य मंत्र आहे. पुन्हा एक चांगला फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक येथील धावत एक सिंगल घेतली जाईल. आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ झालाय. आणि टोटल धावसंख्येचा विचार केला तर 28 धावा. पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा एक चांगला फटका सजवलाय. कॅच किती महत्वाच्या झाल्यात. आणि अंडरलाईट खेळत असताना खूप सारे झेल सुटताना आपण पाहतो. षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांती धावफलकावर 29. इथून पुढे 12 चेंडू आणि विजयाचं सूत्र 18 धावा. 12 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज. 9ची सरासरी. चला थोडी घाई करा. रामदास. हो यावेळी झाली चूक. गरीबी में आटा गिला. वाईट बॉल. अवंतरची धाव. रामदास गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू 17 धाव्यांची गरज. यावेळी पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू टाकलाय. 1 धाव घेतली आणि एकाच धावीवर समाधान मानावे लागेल. त्या ठिकाणी या चेंडू आणि त्याच्या आधी व्हाईट +1 ना. येस सर. व्हाईट +1 आणि आता एक सिंगल. धावफलकावर थोडं परिवर्तन पाहायला मिळेल.
32 धावा. यावेळी पायांवर फेकलेला चेंडू तितकाच वेगानं क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचलाय. सिंगल सिंगल धावांचा विचार केला गेला. इथून पुढे इक्वेशन बदलत राहील. कारण आम्ही पाहिलं तर 10 चेंडू आणि 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे. एक मोठा पुढचा चेंडू. काय घडलंय, काय बिघडलंय. वाईड +1 धावा रिलीज केल्या जात आहेत बिरवाडी संघाच्या माध्यमातून. सामन्यामध्ये हवा काढून घेण्याचा प्रयत्न झालाय बेलवट संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये जो काही जोरदार हल्ला झाला त्यानंतर मात्र कुठेतरी हे धावा रिलीज होत आहेत वाईटच्या माध्यमातून. चांगली धावसंख्या होती, संधी होती, मात्र चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी 2-2 क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्यात. सातत्याने 2-2 धावा घेतल्या जात आहेत. अंतर कमी केले जाते विजयाचं. धावांचा विचार केला तर धावफलकावर 37 9 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज. विजय खऱ्या अर्थानं कोणाचा होईल तर आम्ही सातत्याने म्हणतोय क्रिकेटचा विजय होईल. 9 चेंडू आणि इथून पुढे 10 धावांची गरज. 3च चेंडू झालेत. पहिला वाईड होता, नंतर एक सिंगल, नंतर पुन्हा क्षेत्ररक्षण चांगलं होते, मात्र धावा कुठेतरी डिफेंड करण्यासाठी कमी राहिल्यात. हाईट फॅक्टर चेक केलं जाईल DRS. फेअर डिलिव्हरी. अडतीस धावा धावफलकावर. 8 चेंडू आणि 9 धावांची गरज. कट केलाय पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल घेतली गेली. प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याची या ठिकाणी तयारी आहे आणि ती घेतली जाते. आता टीम बेलवड आणि विजयाचं अंतर जर पाहिलं तर 39 धावा झाल्यात. 7 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. हा चेंडू महत्वाचा असेल. त्यात चेंडूवर क्षेत्ररक्षक असतील का, मात्र चेंडू थांबायचं नाव घेत नाहीये. चेंडू निघून गेलाय सीमा पार. चौकार. 6 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. यावेळी आपण पाहिलं तर झेलची संधी आहे आणि सुटलाय झेल. एकही झेल प्रत्येक ड्रॉप करतायत. झेल सुटतील तर खेळ देखील आपल्याकडून निघून जाईल. मेजर यावेळी गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवर झेलची संधी होती.
पुढचा चेंडू निघून गेलाय चेंडू. 22च्या रूपाने एक सिंगल मिळेल. चांगला चेंडू हाताळलाय. हे षटक जर पाहिलं पहिल्या चेंडूवर झेल सुटलाय, दुसऱ्या चेंडूवर एक 22च्या रूपाने धाव आली आहे. मात्र त्यानंतर डॉट 3 बॉल वर फक्त 2 धावा खर्च केल्यात. मात्र समीकरण 3 चेंडू आणि 2 धावा आहे. म्हणजे आता 3 चेंडू 3 आल्या असत्या. स्कोअर्स आर लेवल. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. विदे सर पहिल्या चेंडूवरचा जर तो झेल पकडला असता, न्यू बॅटर आला असता त्या स्ट्रायकर एंडला आणि नक्कीच काहीतरी चमत्कार पाहायला मिळाला असता. आता क्रिकेट आहे, या क्रिकेटमध्ये खेळत असतानाच खूप सारे चमत्कार होतात, खूप सारे झेल सुटतात, बऱ्याचदा क्षेत्ररक्षक डाईव्ह करतात, पडतातही. कधी कधी चांगल्या चेंडूवर पण षटकार येतो, वाईट चेंडूवर विकेट मिळते. आणि अजूनही इथून पुढे कंपल्सरी चेसिंग आहे. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. हा एक चेंडू डॉट आला तर मात्र शेवटच्या चेंडूवर खूप मोठं दडपण निर्माण होईल. कट केलाय. सेन्सिबल क्रिकेट सिंगल घेतली आहे आणि सामना फिनिश करून टाकलाय. टीम बिलवर्ड 4 in 4, 4 पैकी 4 सामने विजयी.